नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्मामध्ये विविध सण आपण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो. त्यापैकीच एक सण म्हणजेच होळी. हा सण दरवर्षी हिंदू फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला आपण साजरा करतो. या सणाला रंगांचा सण असं देखील म्हटलं जातं. होळीच्या सणाच्या काळात निसर्गात वसंत ऋतूमुळे काही चांगले बदल झालेले असतात आणि त्यामुळे या दिवशी लोक एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा करतात. हा सण 2 दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी संध्याकाळी होलिका दहन केलं जातं. या होलिका दहनाची एक पौराणिक कथा आहे. प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक असुर होता आणि हिरण्यकश्यपू भगवान श्री हरिविष्णूंचा द्वेष करीत असे. परंतु हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद भगवान श्री हरिविष्णूंचा परमभक्त होता. हे हिरण्यकश्यपूला आवडत नसे. हिरण्यकश्यपूने आपला मुलगा प्रल्हादला ठार मारण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला. शेवटी हिरण्यकश्यपूने आपली लहान बहीण होलिकाला बोलवले. होलिकेला आगीतही भस्म न होण्याचं वरदान मिळालं होतं. हिरण्यकश्यपूच्या आज्ञेनुसार होलिका प्रल्हादला मांडीवर घेऊन आगीत बसली. भगवान श्री हरिविष्णूंना ते आवडले नाही आणि त्याच आगीत होलिका भस्म झाली आणि म्हणूनच आपण होलिका दहन करतो. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळून धुलीवंदन साजरे केले जाते. तर या होळीच्या दिवशी अनेक उपाय, अनेक सेवा देखील केल्या जातात. असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. या होळीच्या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे. आता ही कोणती वस्तू अर्पण करायची आहे, कशा प्रकारे ही सेवा करायची आहे, याविषयीची माहिती तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. हिंदू धर्मामध्ये तुळशीला पवित्र आणि अत्यंत शुभ मानले जाते. धार्मिक ग्रंथ आणि पुराणामध्ये तुळशीचं महत्त्व सविस्तरपणे सांगण्यात आलं आहे. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात असं म्हटलं जातं की तुळशीमध्ये अद्भुत आध्यात्मिक आणि औषधी गुणधर्म आहेत, जे केवळ शरीरासाठी फायदेशीर नाही तर नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींपासून देखील आपलं संरक्षण करू शकतात. श्रद्धेनुसार विशेषतः होळीच्या दिवशी तुळशीचे जर काही उपाय केले तर आर्थिक आणि मानसिक समस्या देखील टळतात. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रात होळीचा दिवस नकारात्मकतेला दूर करून सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारा मानला जातो. तसेच असे मानले जाते की या दिवशी तुळशीला जर काही आपण अर्पण केलं, तुळशीचे काही विशेष उपाय केले तर आपल्याला सौभाग्य, संपत्ती, सुख आणि शांती प्राप्त होते. तर आता आपण जो उपाय पाहणार आहोत तर तो उपाय करण्यासाठी जर आपल्या घरामध्ये जर सतत वारंवार भांडणं, कलह होत असतील, घरातील कुटुंबातील सदस्यांमध्ये खटका उडत असेल, पटत नसेल एकमेकांमध्ये, तर या होळीच्या दिवशी सकाळी तुळशीचा आपल्याला विशेष उपाय करायचा आहे. यासाठी तुळशीची 3 पानं घ्यायची आहेत. ती गंगाजलाने स्वच्छ धुवायची आहेत. गंगाजल नसेल तर मग स्वच्छ पाण्याने धुवायची आहे. आणि एक प्लेट घ्या, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू घ्या आणि ते ओलं करून घ्या. आणि ही जी तुळशीची 3 पानं घेतलेली आहेत तर त्यावरती ही हळदी कुंकवाची केलेली जी पेस्ट आहे तर ती लावायची आहे. आणि ती नेऊन आपल्या इथं जवळपास ज्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णूंचं किंवा माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे. जर तुमच्या आजूबाजूला हे मंदिर नसेल तर आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असते, बाळकृष्णाची मूर्ती असते, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही जी हळदी कुंकू लावलेली जी 3 पानं आहेत तर ती ठेवायची आहे. त्यानंतर ही जी 3 पानं आहेत तर ती एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही 3 पानं, त्याबरोबर 2 अखंड लवंग, 2 वेलची आणि 1 रुपयाचं नाणं सुपारी बांधून आपल्या ज्या ठिकाणी धनधान्य ठेवतो किंवा घरातील पैसा ठेवतो, तिजोरी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. यामुळे घरातील वादविवाद तर संपणारच आहेत, त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी देखील टिकून राहणार आहे. त्यानंतर होळीच्या दिवशी संध्याकाळी म्हणजेच तिने सांजेच्या वेळेला 6:30 ते 7:30 या दरम्यान 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे, 1 सुपारी घ्यायची आहे आणि सर्वप्रथम तुळशीजवळ देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर हे जे 1 रुपयाचं नाणं आणि ही जी सुपारी आहे तर तुळशीच्या रोपाची जी माती आहे तर त्या मातीमध्ये आपल्याला हे जे 1 रुपयाचं नाणं आहे आणि सुपारी आहे तर ती पुरायची आहे. तुळस ही अत्यंत पवित्र आहे आणि तुळशीची माती देखील तुळशीमुळे पवित्र झालेली असते. त्यामुळं त्यामध्ये आपल्याला हे 1 रुपयाचं नाणं सुपारी पुरून ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुळशीची धूपदीप दाखवून विधिवत पूजा करायची आहे. तुळशीला 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यानंतर तुळशीजवळ बसून किंवा उभे राहून तुळशीच्या मंत्राचा जप करायचा आहे. माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. या होळीच्या दिवशी सकाळी तुळशीला जल अर्पण करताना त्या पाण्यामध्ये थोडासा उसाचा रस घालायचा आहे आणि हे उसाचा रस तुळशीला अर्पण करावा. असं म्हणतात की या उपायाने घरामध्ये नेहमी धन, सुख, समृद्धी आणि भरभराट राहते आणि सर्व त्रासापासून मुक्ती देखील मिळते.
त्यानंतर होळीच्या दुसऱ्या दिवशी हे 1 रुपयाचं जे नाणं आहे आणि सुपारी आहे तर ती मातीतून काढून घ्यायची आहे. ही घेत असताना या तुळशीतील थोडीशी मातीसुद्धा आपल्याला घ्यावी लागणार आहे. अगदी चिमूटभर माती घ्यायची आहे आणि याची एक पोटली तयार करायची आहे. लाल रंगाचं नवीन वस्त्र घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी तुळशीतील माती, तुळशी जर सुकलेली जर पानं असतील तर अतिशय उत्तम. ही सुकलेली तुळशीची पानं, 1 रुपयाचं नाणं, एक सुपारी आणि थोडीशी माती यांची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे. त्यानंतर आपल्या देवघरासमोर ही पोटली घेऊन बसायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या कुलदेवतेचं, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, पैसा टिकत नसेल, घरामध्ये काही कलह असेल किंवा इतर काही कारणं असतील तर ती तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायची आहेत. आणि ही पोटली तुमच्या ज्या ठिकाणी घरातील धनधान्य ठेवता तर त्या ठिकाणी ठेवायची आहे किंवा तुमचा जर व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता किंवा मग तुमचा जो घराचा मुख्य दरवाजा आहे, उंबरठा आहे, तर त्याच्या वरच्या बाजूला, आतल्या बाजूला तुम्ही ही पोटली बांधायची आहे. यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या अत्यंत पवित्र वस्तू आहेत, त्यामुळे त्या इकडं तिकडं गहाळ होणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. आणि दररोज सकाळी संध्याकाळी देवपूजा करताना, तुळशीजवळ दिवा लावताना आपल्याला या पोटलीची देखील पूजा करायची आहे. आता जर तुमचा व्यवसाय असेल आणि तुम्हाला घरी देखील ठेवायचे असेल 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी आणि व्यवसायाच्या ठिकाणी जरी ठेवायचे असेल तर त्यावेळेला मग तुम्ही 2 सुपाऱ्या आणि 2 1 रुपयाची नाणी ही तुळशीच्या मातीमध्ये पुरून ठेवायचे आहेत आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी काढून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता जर काही कारणास्तव तुम्हाला जर होळीच्या दिवशी हा उपाय करणं जर शक्य झालं नाही तर मग तुम्ही एखाद्या एकादशीच्या दिवशी करू शकता किंवा मग संकष्टीला किंवा गुरुवारी हा उपाय करू शकता. मंगळवारी, शुक्रवारी केला तरी देखील चालेल. जो विशिष्ट तिथी असतात म्हणजेच माता लक्ष्मीला समर्पित ज्या तिथी आहेत किंवा भगवान श्री विष्णूंना ज्या समर्पित तिथी आहेत तर त्या तिथींना तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि यामुळे तुमच्या घरावरची जी काही अडचणी आहेत, संकटे आहेत तर ती दूर होण्यास मदत होणार आहे. फक्त उपाय करताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायला हवा. तसेच आपल्या अंगणातील जर तुळस सुकली असेल तर त्या सुकलेल्या तुळशीची पानं आणि तुळशीच्या काड्या काढून घ्यायच्यात. अगदी थोड्याशा घेतल्या काड्या, 4-5 पानं घेतली तरी देखील चालेल. स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने ती धुवायची आहेत. आणि ज्या ठिकाणी देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत. यासोबतच अखंड अक्षदा देखील ठेवायच्या आहेत. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशी ह्या ज्या वस्तू आहेत तर त्याची एक पोटली तयार करायची आहे. लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा लाल रंगाचा कागद जरी घेतला तरी देखील चालेल. आणि ही पोटली तयार करून आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये ठेवायची आहे. यामुळे कधीही तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही आणि लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहणार आहे. तसेच तुमच्या अंगणातील जर तुळशीचं रोप सुकलं असेल तर मग या होळीच्या दिवशी सकाळी एक तुळशीचं रोप आणून आपल्या अंगणामध्ये लावायचं आहे. यामुळे कुटुंबातील सदस्यांना देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि ग्रहदोष देखील दूर होण्यास मदत होते. वास्तुदोष दूर करण्यासाठी होळीच्या दिवशी ज्या वेळेला आपण तुळशी मातेची पूजा करतो तर हळदी कुंकवासोबतच तुळशीला गुलाल देखील लावायचा आहे. हा उपाय केल्यानं वास्तुदोषाच्या ज्या समस्या आहेत तर त्या दूर होतात आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होतो. तर अशा प्रकारे होळीच्या दिवशी तुळशीला उसाचा रस अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर तुळशीच्या रोपाच्या जवळ म्हणजेच मातीमध्ये आपल्याला 1 रुपयाचं नाणं आणि एक सुपारी पुरून ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी त्याचा आपल्याला उपाय करायचा आहे. तसेच तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करत असताना देशी गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्यामध्ये अखंड 11 अक्षदा आणि 2 लवंगा टाकायच्या आहेत. भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे आणि असा दिवा तुम्हाला दररोज तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. दररोज जरी शक्य नसेल तरी होळीच्या दिवशी तुम्हाला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे. या दिव्याच्या प्रकाशानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी अशा प्रकारे दिवा लावला जातो. तसेच तुळस जर अंगणातील सुकून गेली असेल आणि तुम्हाला जर ती काढायची असेल तर त्या तुळशीच्या काड्या किंवा तुळशीची पानं इतरत्र फेकून न देता त्या काड्या व्यवस्थित जमा करून एका पिशवीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत. आणि दररोज सकाळी स्नान करताना ही जी तुळशीची काडी किंवा पानं असतील तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत. त्यामुळं आपल्या जे शारीरिक समस्या आहेत तर त्या दूर होणार आहेत. तसेच बाळकृष्णाला चंदनाचा टिळा लावताना या तुळशीच्या काड्यांची, या पानांची पावडर तयार करायची आहे आणि ह्या चंदनाच्या पावडरमध्ये ही तुळशीची पावडर मिक्स करून बाळकृष्णाला लावायची आहे. त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना देखील ही चंदनाची पावडर आणि जी तुळशीच्या काड्यापासून जी बनवलेली पावडर आहे तर ती लावायची आहे. यामुळे मनशांती भेटते आणि घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. तर अशा प्रकारे आपण आज होळीला तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे, त्याचबरोबर कोणता उपाय करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेतलेली आहे. तरी देखील तुमच्या काही अडचण असेल, समस्या असेल तर कमेंट
कमेंटमध्ये विचारू शकता. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.